तुमच्या आयुष्यात अशी कोणती इच्छा आहे जी तुम्ही खूप दिवसांपासून मनापासून मागत आहात, पण अजून ती पूर्ण झालेली नाहीये? कदाचित तुम्ही अनेक मॅनिफेस्टेशन टेक्निक्स केल्या असतील किंवा मेडिटेशन केलं असेल, ग्रॅटिट्यूड केलं असेल, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं असेल, पण मित्रांनो, तरीही काहीतरी त्यामध्ये अडथळा जाणवत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण मित्रांनो, येणाऱ्या अमावस्येच्या आधी जर तुम्ही हा एक छोटासा आध्यात्मिक उपाय केला, तर तुमच्या मनातील नकारात्मक भावना, नकारात्मकता कमी होण्यास किंवा सकारात्मक ऊर्जा वाढण्यास आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, प्रत्येक महिन्याला येणारी अमावस्या ही आपल्या अंतर्मनाशी जोडण्याची, नवीन संकल्प करण्याची आणि जुन्या नकारात्मक गोष्टी सोडून देण्याची एक सुंदर संधी मानली जाते. मित्रांनो, या दिवशी आपण आपल्या इच्छा, आपले ध्येय आणि आपल्या जीवनात हवी असलेली सकारात्मक ऊर्जा यावर लक्ष केंद्रित करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ ज्या महिन्यात मिळाला असेल, त्या महिन्यात येणाऱ्या अमावस्येपासून तुम्ही हा सकारात्मक संकल्प सुरू करू शकता. आणि हा उपाय फक्त स्वतःसाठी नाहीये, तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. मित्रांनो, अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, आपण मेहनत करतो, आपण प्रार्थना करतो, वेगवेगळे विचार करून कसं पुढे जाता येईल त्या गोष्टी करत राहतो, आपण ध्यान करतो, पण कधी कधी मनात जुन्या आठवणी, भीती, नकारात्मक विचार किंवा घरातील वातावरण यामुळे आपली ऊर्जा जी आहे ती कमी होते. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी स्वतःची आणि आपल्या घराची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही साधे आध्यात्मिक सात्विक उपाय केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमावस्येच्या दिवशी पूर्वजांप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी, घरातील नकारात्मक ऊर्जा कशी कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील किंवा आपल्या इच्छांसाठी सकारात्मक संकल्प कसा करावा आणि कोणत्या चुका टाळाव्यात. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, पहा, अमावस्या म्हणजे एक नवीन सुरुवात करण्याची संधी. जसे आपण जमिनीत बी पेरतो आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतो, तसेच या दिवशी, अमावस्या या दिवशी, आपण आपल्या मनात सकारात्मक विचारांचे बीज पेरू शकतो. या दिवशी शांत बसून आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवं आहे, आपण काय बनू इच्छितो किंवा कोणत्या गोष्टींसाठी आपण आभारी आहोत याचा विचार करणे खूप फायदेशीर ठरू शकते. तर पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त इच्छा करणे पुरेसे नसते. इच्छा सोबत योग्य कृती करणे, मेहनत घेणे, सकारात्मक विचार करणे, सातत्य देखील त्यामध्ये ठेवणे आवश्यक असते. मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वजांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या आधीच्या पिढ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे त्यांच्या आशीर्वादाची आठवण ठेवणे. हा उपाय करण्यासाठी मित्रांनो, तुम्ही नवीन मातीचं एखादं भांडं घेऊ शकता किंवा मातीचा दिवा सुद्धा घेऊ शकता. तो मात्र नवीन असला पाहिजे. त्यामध्ये थोडे काळे तीळ, पिवळी मोहरी, धूप, कापूर यापैकी उपलब्ध असलेल्या वस्तू तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आपल्या मनात आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. जर पूर्वजांची नावे माहीत असतील तर त्यांची नावं तुम्हाला घ्यायची आहे. नावे माहीत नसतील तरी मनापासून अशी भावना ठेवा की माझ्या सर्व पूर्वजांप्रती मी कृतज्ञ आहे, माझ्या कुटुंबावर सकारात्मक ऊर्जा, प्रेम आणि आशीर्वाद राहू दे. ओके, अशी भावना तुम्हाला त्यावेळी ठेवायची. हा उपाय श्रद्धा आणि सकारात्मक भावनेने करा. हा विधी करताना शांत मन ठेवा, चांगली भावना ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की अमावस्येच्या दिवशी पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि सकारात्मक भावना निर्माण करणे किती महत्वाचं आहे. आता आपण या व्हिडिओच्या पुढे असं जाणून घेऊया की घरातील ऊर्जा शुद्ध करण्याचा आणि आपल्या मनातील सकारात्मक संकल्प मजबूत करण्याचा आपण या व्हिडिओच्या पुढे उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही घेतलेलं मातीचं पात्र जे आहे, भांडं आहे, दिवा आहे, त्यामध्ये ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत ते श्रद्धेने तुम्हाला अर्पण करायचे. हा उपाय करताना घाई करू नका. शांत मनाने आपल्या इच्छा, आपल्या कुटुंबाचे सुख, आरोग्य, प्रगती यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मनात अशी भावना ठेवा की माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ देत, मला योग्य मार्ग दिसू दे, माझ्या मेहनतीला यश मिळू दे, माझ्या घरात प्रेम, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहू दे, असं तुम्हाला भावना ठेवायची. विधी पूर्ण झाल्यानंतर उरलेली जी काही राख आहे किंवा अवशेष आहे ते स्वच्छ जागी किंवा झाडाच्या मुळाशी विसर्जित करू शकता. ते तुम्हाला पूर्ण जाळायचं आहे, लक्षात घ्या. तर आपल्या घराचे वातावरण आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर खूप परिणाम करते. म्हणून अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता करणे खूप चांगलं मानलं जातं.
आपल्या घरातील तुटलेल्या वस्तू असतील, न वापरलेले सामान आहे, खराब झालेले जे काही डबे आहेत, जुने जे काही वस्तू आहेत, कपडे आहेत, तुटलेल्या चपला असू दे, ह्या सगळ्या वस्तू ज्या उपयोगात नाहीयेत त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. कारण अनावश्यक वस्तू फक्त जागा अडवत नाहीत, तर घरातील वातावरण देखील ते एक प्रकारे नकारात्मक करतात. घरातील प्रत्येक कोपरा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे, क्लीन करायचंय. देवघर असू दे, अभ्यासाचं एक ठिकाण असेल, ती जागा तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायची. मित्रांनो, अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये मिठाचा वापर शुद्धीकरणासाठी केला जातो. तर अमावस्येच्या दिवशी घर पुसताना पाण्यात थोडंसं मीठ टाकून तुम्हाला लादी तुमची फरशी आहे ती पुसून घ्यायची आहे. मात्र जर अमावस्येच्या दिवशी गुरुवार आला तर आपल्या श्रद्धेनुसार काही लोक मिठाचा वापर टाळतात. या दिवशी मीठ वापरू नका. आता महत्वाची गोष्ट म्हणजे घर स्वच्छ ठेवणे, चांगले विचार ठेवणे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे. त्यानंतर तुम्ही उपलब्ध असलेले त्यानुसार म्हणजे कापूर आहे, धूप आहे, तेजपत्ता असेल, लवंग असेल, यांचा वापर करून घरात तुम्हाला काय करायचं, सुगंध निर्माण करायचा आहे, ते जाळायचे आहेत आणि सकारात्मक वातावरण तुम्हाला निर्माण करायचंय. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरताना मनात अशी भावना ठेवा की माझ्या घरातून नकारात्मक विचार दूर होत आहेत आणि प्रेम, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे वाढत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही उपाय तुम्ही भीतीने अजिबात करू नका. तो नेहमी श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक भावनेने करायचा आहे. मित्रांनो, अमावस्या हा फक्त बाहेरच्या गोष्टी बदलण्याचा दिवस नाहीये, तर आपल्या अंतर्मनाशी जोडण्याचा देखील हा एक सुंदर दिवस आहे. या दिवशी काही वेळ तुम्ही शांत एका ठिकाणी बसायचं आहे, डोळे बंद करायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न असा विचारायचा की माझ्या आयुष्यात मला खरोखर काय हवं आहे. तुमची एक मुख्य इच्छा असेल ती निवडायची आहे आणि ती एका वहीत तुम्हाला लिहून काढायची आहे. उदाहरणार्थ, माझ्या जीवनात आनंद, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि यश वाढत आहे. लिहिताना फक्त शब्द लिहू नका, तर ती इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल याची सकारात्मक भावना त्यावेळी अनुभवायची आहे. कारण मनाला फक्त विचार समजत नाहीत मित्रांनो, मन भावनांशी देखील जोडलं जातं. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा. आणि आता जाणून घेणार आहोत एक सुंदर एक छान उपाय आहे. बीज तुम्हाला या दिवशी लावायचं आहे. जसं एक छोटंसं बीज हळूहळू मोठं झाड बनतं, तसंच आपल्या छोट्या संकल्पातून मोठे परिवर्तन घडू शकतं. तुम्ही एखादं फूल, भाजी किंवा कोणत्याही झाडाचं बी घेऊ शकता. अमावस्येच्या दिवशी ते बीज तुम्हाला मातीत लावायचंय. त्या रोपाची रोज तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याला थोडं थोडं करून रोज पाणी देताना मनात सकारात्मक विचार ठेवायचा आहे. जसं हे रोप वाढत आहे तसे माझं स्वप्न, माझी प्रगती आणि माझे जीवन देखील सुंदर दिशेने वाढत आहे. पण मित्रांनो, यासोबत तुमची मेहनत, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, कृती सर्व सुरू ठेवणं देखील खूप आवश्यक आहे. कोणताही उपाय हा आपल्या सकारात्मक विचारांना दिशा देण्यासाठी असतो. फक्त एखादी गोष्ट करून लगेच सर्व काही बदलण्याची अपेक्षा अजिबात ठेवू नका. विश्वासासोबत प्रयत्न करा, सातत्य ठेवा, संयम ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. दररोज नवीन नवीन उपाय बदलत राहू नका. एक सकारात्मक संकल्प करा आणि त्यावर विश्वासाने काम करा. मित्रांनो, लक्षात असू द्या की तुमच्या जीवनात बदल घडवण्याची सुरुवात तुमच्या त्या विचारांपासून होते, सकारात्मक विचारांपासून. सकारात्मक विचार, चांगली भावना आणि योग्य कृती यामुळे तुमचा जीवन प्रवास अधिक सुंदर होऊ शकतो. तर मला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. जर तुम्हाला अशाच प्रकारची आध्यात्मिक माहिती हवी असेल, सकारात्मक विचार आणि जीवन सुधारण्यासाठी मार्गदर्शन आवडत असेल, तर आपल्या या गॉड इज ग्रेट चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील मित्रांमध्ये किंवा तुमच्या कुटुंबातील नातेवाईकांसोबत हा सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवात हवी आहे त्यांच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. नेहमी आनंदी राहा, सकारात्मक राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.